अर्णव खैरे याच्या आत्महत्येवरून राजकारण आता चांगलेच तापलेलं आपण बघतो आहोत। आरोप प्रत्यारोप सध्या होत आहेत आणि याच वेळेला भाजपने देखील आज आंदोलन केलेलं आहे। तर त्यांच्या आंदोलनावरती आता जे विरोधक आहेत त्यांनी देखील टीका केली आहे। मृत्यूचं राजकारण भाजपकडून केलं जातंय असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला। तर मराठी ओबीसी वादामध्ये अर्णवचा बळी गेला असून त्याला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे। जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का? त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आलेत का की काय झालं एक्झॅक्ट? वडील सांगतात, मी काय ते नाकारत नाहीये, ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात, आपल्याला माहित नाही। हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय? एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करतेय? काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा? अर्णव खैरेच्या मृत्यूचं राजकारण करत भाजपा ज्या पद्धतीने ठाकरेंना एका आरोपीच्या कटघऱ्यात उभं करू पाहते, मुळात भाजपाचा हा डीएनए आहे की प्रत्येकाला जात आणि धर्माच्या राजकारणात ओढायचं। या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये जेवढे बळी गेले त्या सगळ्या बळींचा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर दाखल करावे लागतील। त्यामुळे राजकारण करताना आधी भाजपाने स्वतःचा चेहरा आरशात बघावा। धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांचा मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, द्वेष पसरवला नाही पाहिजे। द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही। आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।